सर्वांना नमस्कार. आपल्या सर्वांचं कीर्ती शेअर मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मी प्राध्यापक आनंद लांडगे. मित्रांनो, आज आपल्याशी मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तर त्यामध्ये किंवा अनेक लोकांना शेअर बाजार का करावा, कशासाठी करावा आणि खरंच शेअर बाजारातून काही मिळकत होते का, तर अशा अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. तर मला अशा लोकांसाठी एकच सांगायचं आहे किंवा शेअर बाजार का करावा, शेअर बाजार का करावा हा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही तुमच्या मनाला हा पण प्रश्न विचारा किंवा मला श्रीमंत व्हायचं आहे का, मला श्रीमंत व्हायचं आहे का. मग मला सांगा, तुम्ही जो जॉब करत आहात, तुम्ही जे काही छोटा मोठा बिझनेस करत आहात, मग त्यातून आतापर्यंत जर आपण श्रीमंतीचे जे काही मार्गक्रमण असतं तर त्या मार्गक्रमणापर्यंत पोहोचू शकलो नसू तर त्याचं एकमेव कारण आहे आर्थिक मिळकत, आर्थिक पैसा. आणि मग मित्रांनो, आपल्याला माहीत आहे किंवा जॉबमधून येणारं इन्कम हे लिमिटेड असतं, बरोबर. जॉबमधून येणारं इन्कम हे लिमिटेड असतं. त्यासोबतच जर तुम्ही एखादा समजा लिमिटेड एखादा बिझनेस करत असाल तर त्या बिझनेसमधून येणारं इन्कमसुद्धा लिमिटेडच असणार आहे. कारण ज्या पद्धतीनं बिझनेसमध्ये अपडाऊन येत राहतील त्या पद्धतीने तुमचं इन्कम खालीवर होत राहील, बरोबर. तर मित्रांनो, मग मला असं म्हणायचं आहे किंवा जर आपल्याला खऱ्या अर्थानं श्रीमंतीच्या मार्गाकडे जायचं असेल, आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल, अमाप पैसा कमवायचा असेल, तर मग त्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे शेअर मार्केट आहे, हे आपण लक्षात ठेवावं. तर आता हे मी यासाठी म्हणतोय कारण लक्षात ठेवा किंवा एखादा जर बिझनेस आपल्याला सुरू करायचं म्हटलं तर 5-10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लागतात, बरोबर. मग एखाद्या जॉबवरती है ना जायचं असेल किंवा एखादा जॉब करायचा असेल तरीसुद्धा जॉब काही आजकाल सोपा राहिलेला नाही, हे लक्षात घ्या. आणि मग मार्ग शिल्लक राहतो कोणता पैसा कमवण्याचा, तर तो मार्ग आहे शेअर बाजाराच्या माध्यमातून एक इन्कमचं सोर्स आपण डेव्हलप करणं. मग आता शेअर बाजाराच्या माध्यमातून आपण इन्कमचं सोर्स कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो, तर मग आता त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर शेअर बाजारामध्ये है ना, शेअर बाजार सुरू करण्यासाठी अमाप पैशाची गरज नाही. अगदी कमी अमाऊंटमध्ये, अगदी कमी रकमेमध्ये तुम्ही शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्ट करून हळूहळू तुमचं इन्कम वाढवायला चालू करू शकतात. म्हणजे जसं बिझनेसमध्ये एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी 5-10 लाख रुपयांची गरज असते, 5-50 लाखांची गरज असते, तसं आपल्याला शेअर बाजार सुरू करण्यासाठी मित्रांनो 5-10 हजारातसुद्धा शेअर बाजार सुरू करता येतो. फक्त त्यासाठी आपण शेअर बाजाराचं प्रॉपर नॉलेज घेणं गरजेचं असतं, बरोबर आहे. आणि मग त्यासाठी मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे किंवा जर समजा आपण व्यवस्थित नॉलेज घेऊन जर शेअर बाजारामध्ये इन्व्हेस्टमेंट केला तर 100% आपल्याला है ना थोडं शेअर बाजारामधून पैशाची ग्रोथ करता येते. आणि एकदा का कंपाऊंड इन्कम डीमॅट अकाउंटला तुमच्या वाढायला सुरुवात झाली तर कळणारही नाही की तुमचं लाखोचं अकाउंट करोडोमध्ये कसं गेलं आणि करोडोचं अकाउंट अरबोमध्ये कसं गेलं. आणि मग त्यासाठी खरंच जर आपल्याला आपल्या मनामध्ये कुठंतरी एक सल असेल किंवा काही लोकांकडे एवढा मोठा पैसा आहे पण माझ्याकडे पैसा का नाही, है ना, काही लोक एकदम श्रीमंतचं आयुष्य जगत आहेत, मग ते आयुष्य मी का जगू शकत नाही. तर मग हा प्रश्न जर तुम्हाला सल या प्रश्नाची जर तुमच्या मनामध्ये असेल तर मित्रांनो, या शेअर बाजारामध्ये खरंच खूप पैसा आहे. खूप छान पद्धतीनं आपल्याला शेअर बाजारामधून इन्कम जनरेट करता येतं. त्यासाठी फक्त आपल्याला एक स्वतःवरती ट्रस्ट ठेवावं लागेल, एक शेअर बाजाराचं प्रॉपर नॉलेज घ्यावं लागेल आणि त्या प्रॉपर नॉलेजच्या माध्यमातून आपण निश्चितपणे शेअर बाजारातून एक चांगलं अर्निंग आपण तयार करू शकतो. तर त्यासाठी वेगळं असं काही करण्याची गरज नाही मित्रांनो. फक्त ॲट फर्स्ट तुमचं श्रीमंत होण्याचं स्वप्न तुमच्या हृदयामध्ये बिंबवा, है ना, किंवा मला श्रीमंत व्हायचं आहे, मला अमाप पैसा कमवायचा आहे. मग जे श्रीमंत लोक आयुष्य जगत आहेत ते आयुष्य मला पण जगायचं आहे, लक्षात घ्या. तर ही भावना अगोदर तुमच्या मनामध्ये जनरेट करा आणि ही भावना ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये जनरेट होईल तर हळूहळू ते भावना ज्यावेळेस स्वप्नाकडे वाटचाल करेल, ती भावना म्हणजेच तुमचं स्वप्न बनेल. तर मग त्या पद्धतीनं तुमचा शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन मित्रांनो थोडासा वेगळा होईल. मग मला एक सिंपल गोष्ट म्हणायची आहे किंवा ज्यावेळेस आपण समजा हे जी काही जनरल लाईफ तुम्ही जगत आहात सध्याची, मग तुम्ही खरंच यामध्ये सॅटिस्फाय आहात का, लक्षात घ्या. मग मला सांगा, कुणाला 4 व्हीलरमध्ये फिरायला नको वाटतं? साधा प्रश्न आहे. कुणाला एक भव्यदिव्य असा स्वतःचा बंगला नसावा असं वाटतं? त्या बंगल्यासमोर आपलं स्वतःचं गार्डन असावं, स्विमिंग पूल असावा. म्हणजे जी काही श्रीमंत लोकांची जी काही लाईफ आहे ती लाईफ माझ्या वाट्याला येऊ नये असं तुमच्यापैकी कुणाला वाटतं का? आणि जर वाटत नसेल तर मग श्रीमंत होणे हा आपला हक्क आहे, हे लक्षात घ्या. आणि मग त्यासाठी योग्य प्लॅनिंग, योग्य नियोजन असेल
तर 100% आपल्याला शेअर बाजाराच्या माध्यमातून हळूहळू श्रीमंतीकडे वाटचाल करता येते. मग त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर शेअर बाजाराचं नॉलेज घ्यावं लागेल. तुमचं सध्याचं जे इन्कम चालू आहे ना, ज्यातून जॉब असेल किंवा एखादा बिझनेस असेल, त्यातून जे काही इन्कम तुम्हाला येत आहे लक्षात घ्या, तर मग त्या इन्कममधून एक विशिष्ट प्रकारची बचत करून मग त्या बचतीचं रूपांतर इन्व्हेस्टमेंटमध्ये करावं लागेल. इन्व्हेस्टमेंटमधून हळूहळू परत रिइन्व्हेस्टमेंट करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट, रिइन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट, रिइन्व्हेस्टमेंट, सेविंग, रिसेविंग, सेविंग, रिसेविंग हा फॉर्म्युला आपल्याला सतत चालू ठेवावा लागेल मित्रांनो. तर मग आपलं फायनान्शियल गोल कंप्लीट होईल. आणि ज्या दिवशी हे फायनान्शियल गोल कंप्लीट होईल तर मग मित्रांनो खऱ्या अर्थानं आयुष्य जगायला मजा येते. मग मला सांगा की आयुष्यभर मन मारून जगण्यापेक्षा व्हा ना श्रीमंत, काय बिघडत आहे? बरोबर आहे, कमवा ना आम्हा पैसे, काय बिघडत आहे? आणि मग पैसा काही फक्त श्रीमंत लोकांची जहागीरदारी नाही, लक्षात घ्या. तर आपल्यालाही श्रीमंत होता येतं, आपल्यालाही पैसा कमवता येतो. फक्त स्वतःवरती ट्रस्ट पाहिजे, है ना, स्वतःवरती विश्वास पाहिजे. आणि जर हा विश्वास तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये असेल तर निश्चितपणे तुम्ही सर्वजण तुमच्या पैशाचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहात. आणि मग त्यासाठी कीर्ती शेअर मार्केट है ना, ही फॅमिली आपल्या कंटिन्यू सदैव सोबत राहणार आहे. आणि त्यासोबतच ज्या शेअर बाजारातून जी काही पैसे कमवण्याचे जे सोर्स आहेत, तर त्या सोर्सची परिपूर्ण माहिती तुम्हाला कीर्ती शेअर मार्केट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटत राहणार आहे. तर जास्त वेळ न घालता मग लवकरात लवकर आपले ड्रीम्स है ना ठरवा की मला एवढ्या दिवसामध्ये एवढे पैसे कमवायचे आहेत. आणि मग ते तुमचं ड्रीम साकार करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत बिलकुलच. आणि त्यासाठी मग अर्थातच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना श्रीमंत होण्याची भूक आहे, ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे. तर अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू टू ऑल. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाय.